नमस्कार. आपल्या विचारांमध्ये एक प्रकारची विसंगती असते. यश आलं की त्याचं कर्तेपण आपण आपल्याकडे घेतो. मी केलं, मी असल्यामुळेच झालं, असा एक अहंकार आपला असतो. आणि जेव्हा अपयश येतं, जेव्हा एखादं फेल्युअर येतं, अपयश येतं, तेव्हा ते मात्र आपण दुसऱ्यावर ढकलतो किंवा नशिबावर ढकलतो किंवा देवावर ढकलतो आणि शांत बसतो. आता खरं जर यशाचं कर्तेपण जर आपण आपल्याकडे घेतलं तर अपयशाचं पण आपल्याकडे घेतलं पाहिजे, पण आपण ते घेत नाही. आता याच्यावर पर्याय काय? खरं सांगायचं तर यशाचं कर्तेपण आपण आपल्याकडे घेऊ नये आणि अपयशाचं पण घेऊ नये. आपल्याला जर आनंदी व्हायचं असेल तर यश मिळालं तर ते परमेश्वरामुळे मिळालं असं म्हणावं, अपयश मिळालं तरी त्याची इच्छा म्हणावं. समर्थ रामदासांनी एका ठिकाणी खूप छान म्हणलं आहे, मी करता म्हणसी त्याने तू दुःखी होसी, राम करता म्हणसी त्याने पावसी यश प्रताप कीर्ती. मी जेव्हा असं म्हणतो की मी करता आहे तेव्हा त्यातनंच दुःख निर्माण होतं, आणि ज्या क्षणी मी म्हणतो की राम करता आहे त्या क्षणी जीवनामध्ये आनंद येतो. पण आता प्रश्न असा येतो की हे करायचं कसं? कारण आपला अहंकार असतो, मी केलं. एक साधा विचार करावा की आपण जे काय क्रिया करतो, जे काय कर्म करतो आणि जे म्हणतो की मी केलं, ते करण्यासाठी आपला श्वास चालला पाहिजे, आपलं हृदय चाललं पाहिजे, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा पाहिजे. खरंच आपण सगळं चालवतो का? श्वास आपण चालवतो? अन्नाचं पचन आपण करतो का? हृदय आपण चालवतो का? जर असं असेल तर ते सगळं आपल्या हातात पाहिजे. तसं नाही आहे ते. श्वास नकळत चालतो, हृदय आपोआप पण चालतं, आणि किती चालेल आणि केव्हा बंद पडेल हे आपल्या हातात नाही. ऊर्जा परमेश्वर देतो, ती किती टिकेल आणि केव्हापर्यंत टिकेल आपल्या हातात नाही. तर जर असं असेल तर मी स्वतःला करता म्हणणं हे किती बरोबर आहे? कारण या सगळ्यावरच आपली कर्म ठरतात. बुद्धी, आपण म्हणतो की माझ्या बुद्धीने मी काम केलं. बुद्धी दिली कोणी? काहींना परमेश्वरांनी कमी दिली, काहींना जास्त दिली. जर आपल्याला जास्त दिली असेल तर कोणी दिली ती? की आपल्या आपण कमावली? त्यामुळे आपल्याला ही जाणीव पाहिजे की जे काय होतं आहे ते खरं म्हणजे परमेश्वरांनी दिलेल्या शक्तीमुळेच आपलं होतं आहे. आपण जे काय बोलतो आहे ते सुद्धा त्यांनी दिलेल्या शक्तीमुळेच होतं आहे. हातपाय दिलेत त्यांनीच दिलेत. अशी एकदा भावना आली की कर्तेपणा नाहीसं होतं. कर्तेपणा एकदा नाहीसं झाला की मग यश आणि अपयश याची चिंता राहत नाही. कारण मी करताच जर नसेन तर यश मिळणारे का अपयश मिळणारे याची चिंता मी कशाला करावी? संसारामध्ये सुद्धा माणसं हीच चूक करतात की संसार स्वतःचा म्हणतात आणि मग संसारातल्या सुखदुःखामध्ये डुबून जातात. काहीच कारण नसतं. संसारही त्याचाच. मी फक्त माझ्यापर्यंत कर्तव्य करतो आणि जे काय परिणाम आहेत चांगले वाईट ते तो देतो, आणि त्याची काळजी, माझ्या संसाराची काळजी त्याला. ही भावना पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की आपली कर्तव्य आपण टाळावीत. कर्तव्य पूर्णपणे करावीत, पण त्याचं कर्तेपण घेऊ नये. ही खरं आनंदाची गुरुकिल्ली आहे. आणि हेच आपल्याला करता आलं, आपला जो अहंकार गेला की मी करतो, हा जो अहंकार गेला, तर आपल्याला जीवनामध्ये निश्चितपणे आनंद मिळू शकतो. असे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या कॉमेंट्स जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. नमस्कार.